मोठा भाऊ म्हणतो की एका आईच्या पोटातून आले, मग वाटणी कसली करायची रे. गावातल्या त्या जुन्या वाड्यात आज काहीतरी वेगळंच वातावरण होतं. अंगणात चटाई टाकली होती. दोन्ही भाऊ समोरासमोर बसले होते आणि बाजूला उभ्या बायका हळू आवाजात कुजबुजत होता. मोठा भाऊ अचानक म्हणाला, अरे आपण एका आईच्या पोटातून आले आणि मग वाटणी कसली करायची रे. घरात क्षणभर शांतता पसरली. सुंदर मराठी कहाणी शेवटपर्यंत नक्की बघा. तर नमस्कार मित्रांनो, मी संतोष कांबळे आणि आपण पाहतात SK टॉक मराठी. घरात भावाभावाची भांडणी होत होती. आईचा चेहरा दिवसेंदिवस कोमेजत चालला होता. लहान भावाची बायको म्हणाली, आता सगळं नीट ठरवा, उद्या पोरं मोठं झाले की भांडणी व्हायला नको. मोठा भाऊ गप्प बसला. त्याच्या डोळ्यासमोर लहानपण येऊन उभं राहिलं. एकाच ताटात जेवायचे, एकाच अंगणात खेळायचे. बापानं घाम गाळून हे घर उभं केलं होतं. आता घराची वाटणी सुरू होते. मोठा भाऊ हळू आवाजात म्हणाला, ठीक आहे, वाटणी करूया. सगळे कान देऊन ऐकत होते. आता वाटणी सुरुवात होते. मोठा भाऊ म्हणतो, जुनं 5 खणी घर मी तुला देतो, कारण तुझे लेकरं लहान लहान आहेत, आणि नवं 3 खणीचं घर मी घेतो, मला चालतं. लहान भाऊ आश्चर्यचकित झाला. आता आईची वाटणी. मोठा भाऊ म्हणतो, आई तुझ्याकडे राहील, कारण लेकराबाळा त्याचं मन लागेल. मी रात्री कामाला जातो आणि उशिरा येतो, म्हणून म्हातारा माझ्याकडे राहील. आईच्या डोळ्यात पाणी आलं. मोठा भाऊ पुढे म्हणाला, ही आई बाबाची वाटणी नाही बरं का, दोन्ही घरं त्यांचेच आहेत. आता पुढे चालू कर. तर मोटरसायकल मला दे, कारण मी कामावर जातो ना, आणि बैलगाडी तू सगळं तू घे, कारण तू शेतात काम करतोस. भाऊ डोळे पुसत म्हणाला, दादा मला जास्त काही नको रे, आपण दोघे मिळून राहूया. मोठा भाऊ त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, आपण दोघे जिवंत असेपर्यंत तुझ्या दुःखात सुखात माझी मांडी तुला, आणि मी आधी जर गेलो, तुझ्या आधी जर मी मेलो, तर तुझा खांदा मला. आई उठली. थरथर त्या आवाजात म्हणाली, अरे घराची वाटणी करा, पण मनाची करू नका रे. ती दोघांना मिठी मारून रडू लागली. त्या दिवशी गावात चर्चा झाली, वाटणी झाली, पण प्रेमाची नाही. संपत्तीची वाटणी झाली, पण नात्याची नाही. आजही त्या गावात लोक उदाहरण देतात की मोठा भाऊ असावा तर असं. घर वेगळं झालं, पण हृदय एकत्र झालं. आता वाटणी होऊन 2 महिने झाले होते. आता पुढे काय होते बघा. आता दोन्ही घर वेगळं झालं होतं, पण अंगण एकत्र होतं. सुरुवातीला सगळं ठीक चाललं होतं, पण नशिबाची खेळे अजून बाकी होते. एके दिवशी आई आजारी पडली. तिला खूप ताप आला. तिचं शरीर थरथरत होतं. लहान भावाची बायको घाबरली, आपण शहरात दवाखान्यात घेऊन जाऊया. पण प्रश्न होता आता पैशाचा. पैसे कुठून आणायचे. घरात खर्च जास्त आणि शेताचं उत्पन्न कमी होतं. रात्री मोठा भाऊ कामावरून आला. आईची व्यवस्था बघितली आणि काही न बोलता आत गेला. आता मोठा भाऊ काय करतो बघा. दुसऱ्या दिवशी सकाळी तो मोटरसायकल विकायला गेला. लहान भाऊ धावत आला, दादा अरे काय करतोस, की तर तुझी गरज होती ना. मोठा भाऊ शांतपणे म्हणाला, गरज मोटरसायकलची नाही रे, मोटरसायकल नंतरही घेता येईल. आता सध्या गरज आईची आहे. आईला शहरात दवाखान्यात दाखल केलं. डॉक्टर म्हणाले, जर थोडा उशीर झाला असता ना, तर काहीच खरं नव्हतं. तुमची आई तुम्हाला दिसली नसते. दोन्ही भाऊ तिच्या बाजूला उभे होते. आई हसत होती. अरे मी वाटणीच्या दिवशी सांगितलं होतं, मनाची वाटणी करू नका. लहान भाऊ रडत मोठ्या भावाच्या गळ्याला पडला आणि दादा तू खराच मोठा आहेस, वयानेच नाही तर तू मानानेही मोठा आहेस म्हणू लागला. त्या दिवशी लहान भावानं ठरवलं की घर वेगळं असले तरी निर्णय एकत्र होऊ शकतात. गावात पुन्हा चर्चा झाली. संपत्तीने कोणी मोठं होत नाही, त्यागाने होतं. आता पुढे काय होतं बघा. आता आई बरी झाली. घरात पुन्हा हसू आलं.
पण काही दिवसातच नशिबानं पुन्हा दार ठोठावलं. आता मात्र मोठा भाऊ जो रात्री कामावर जायचा, एका रात्री कामावर नेताना त्याचा अपघात झाला, ॲक्सिडेंट झाला. घरी फोन आला, ताबडतोब या, तो गंभीर जखमी आहे. लहान भावाच्या पायाखालची जमीन सरकली. आता भाऊ ICUमध्ये होता. डॉक्टर म्हणाले ऑपरेशन करावं लागेल, खर्च जास्त येईल. घरात पैसे नव्हते, मोटरसायकल तर आधीच विकली होती. आता छोटा भाऊ काय करतो बघा. लहान भाऊ शांत उभा होता. त्या रात्री त्याने एक निर्णय घेतला. आता लहान भाऊ पुढे निर्णय काय घेत आहे बघा. दुसऱ्या दिवशी गावात चर्चा झाली. लहान भावानं आपलं अर्ध शेत विकलं. बायकोनं विचारलं, अहो आपल्या पोरांचं काय, कसं होणार आता शेत विकून? तो फक्त एवढंच म्हणाला, दादा नसता तर आपणच नसतो. ऑपरेशन झालं, मोठा भाऊ वाचला. मोठा भाऊ शुद्धीवर आला आणि त्याला कळलं शेत विकलं गेले. मोठा भाऊ रडत म्हणाला, अरे मी सांगितलं होतं ना, मी आधी गेलो, मी तुझ्या आधी जर मेलो तर तुझा खांदा मला. लहान भाऊ त्याचा हात पकडून म्हणाला, आणि तू जिवंत असताना माझं सगळं तुझंच आहे. हे पण वादा झाला होता आपला. दोघे भाऊ रुग्णालयात एकमेकांना मिठी मारून रडत होते. आई दारात उभी होती, डोळ्यात अश्रू पण चेहऱ्यावर समाधानी. काही महिन्यांनी दोघे घराच्या मधली भिंत पडली. गावात लोक म्हणू लागले, घर वेगळं असलं तरी मन एकच होतं. म्हणूनच शेवटी घर एकही झालं. वाटणे घराचे होते, पण भावाचं रक्त कधी वेगळं होत नाही हो. काही भाऊ असे असतात, अशा भावांना शोधणं फार कठीण आहे. घराची मधली भीत पाडली गेली. अंगण पुन्हा एकदा मोठं झालं. दोन्ही भाऊची घरं एकत्र खेळत होती. आई उंबरठ्यावर बसून बघत होती. तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं, पण शरीर आता साथ देत नव्हतं. आता पुढे काय होतं बघा. एके रात्री आईला श्वास घ्यायला त्रास होऊ लागला. दोन्ही भाऊ धावत आले. आई हळू आवाजात म्हणाले, मला दवाखान्यात घेऊन जाऊ नका रे, मला माझ्या घरातच राहू द्या. दोघे तिच्या शेजारी बसले. आईने दोघांचे हात हातात घेतले आणि म्हणाले, मी घरी बसून खूप श्रीमंत आहे रे, कारण माझी दोन्ही लेकरं एकत्र आहेत. घराची वाटणी झाली होती, पण मनाची नाही. म्हणून आज मी निश्चिंत आहे. दोघांच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. आई शेवटी एवढंच म्हणाली, नेहमी असंच राहा, एकत्र राहा, एकमेकांचा हात कधी सोडू नका. आणि ती शांत झाली. संपूर्ण गाव जमलं. लोक म्हणत होते, आईनं खरंच संस्कार चांगले दिले होते. म्हणूनच दोन्ही भाऊ आजही एकत्र आहेत. दोन्ही भाऊ आईच्या फोटोसमोर उभे राहून रडत होते. मोठा भाऊ म्हणाला, आई गेली, पण तिचं घर अजून जिवंत ठेवलं पाहिजे. लहान भाऊ मान डोलावून म्हणाला, आता हे घर पण फक्त आपलं नाही, आपल्या पोरांचं भविष्य आहे. संपत्ती संपते, घर तुटतात, पण आईचे संस्कार कधी तुटत नाही. एका आईच्या पोटातून आलो, पण वेगळं कसं हो रे. जर ही कहाणी ऐकून तुमच्या मनामध्ये काही विचार आले असेल ना, तर आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओला एक लाईक जरूर करा. तर चला आपण भेटूया आणखीन असेच नवीन व्हिडिओमध्ये.